नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण कळीदार लेहंग्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहिली। आजच्या व्हिडिओमध्ये त्यावरील टॉपची किंवा शर्टची कोट कॉलर शर्ट आणि पफ स्लीव्सची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर याकरता फॅब्रिक जे आहे मी सॅटिनचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि इथे कॉटनचं जे आहे मी लाइनिंग यूज करणार आहे। लाइनिंग घेतलेलं आहे मी साधारण 1.5 मीटर आणि लाइनिंग जे आहे ते मी फक्त आपलं जो शर्टचा पार्ट आहे त्यासाठीच यूज करणार आहे, स्लीव्जसाठी नाही। तर 6 इंच आर्महोलसाठी मार्किंग केलं आणि 6 इंच शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे मी। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की हे दोन्ही जे पॉइंट्स आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। चेस्ट लाइन जी आहे पुढे वाढवून घ्यायची। चेस्ट लाइन वाढवून घेतल्यानंतर आता पहा, अशा पद्धतीने मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे। वरती अर्धा इंचाचं, तिथून खाली एक मार्किंग केलं आणि आर्महोलचं जे आहे मार्क केलेलं आहे 6 इंचावरती। तुमच्या मुलीचं जे आर्महोल आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे फुल आर्महोल आणि इथे फुल शोल्डर घ्यायचं आहे, मायनस करून घ्यायचं नाही आहे शोल्डर। 3 इंच गळारुंदी घेतलेली आहे। त्याचबरोबर 3 इंचावरती मार्किंग केल्यानंतर 3 इंचच आपण जे आहे गळारुंदी घेतली फ्रंट आणि बॅकसाठी। आता इथे सिंगल पार्ट ठेवलेला आहे मी फॅब्रिकचा, म्हणजे डबल फोल्डमध्ये फॅब्रिक आहे। शोल्डर अर्धा ते पाऊण इंच डाऊन करून घेतलेले आहेत आणि गळारुंदी बॅक साईडची 1 इंच ठेवलेली आहे। टोटल लेंथ किती ठेवायची आहे तर तुम्हाला जेवढी आवडते तेवढी लेंथ तुम्ही इथे ठेवू शकता। मी साधारण 19 इंच जे आहे उंची ठेवलेली आहे। 19 ते 20 इंच तुम्ही उंची जी आहे इथे ठेवू शकता शर्टची। तुम्हाला जसं हवं त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता। इथे तुम्हाला चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तर मुलीची चेस्ट आहे 32 इंच, भागिले 4 करून 8 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर इथे वेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तर इथे मी 9 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा। आणि असं म्हणतात की हिपचा 4th पार्ट घेतात जनरली शर्ट असेल तर, पण आपण इथे घेताना 9 इंच म्हणजे चेस्टपेक्षा 1 इंच लूज ठेवलेला आहे हा पार्ट अशा पद्धतीने। आणि 1-1 इंच मार्जिन, साधारण 1 ते 2 इंच मार्जिन तुम्ही इथे घेऊ शकता। ते 1 ते 1.5 इंच मार्जिन घेऊन मी मार्किंग केलेलं आहे। दोन्ही पॉईंट्स कनेक्ट करून घेतलेले आहेत। हे पहा, जे मार्जिन आहे त्याचं मार्किंग आणि जी फिटिंगची मार्किंग आहे त्याचं देखील मार्किंग करून दोन्ही रेषा सरळ आखून घेतल्या आपण। फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच आणि बॅक आर्महोलसाठी 1.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे। कर्व स्केलचा वापर करायचा आणि आपण इथे आकार जो आहे तो मुंड्याचा देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। आता पहा, बॅक पार्टची कटिंग करून घेतली। फ्रंट पार्टसाठी फॅब्रिक परत डबल फोल्डमध्ये ठेवलं आणि बंद बाजू जी आहे त्या बाजूने साधारण 1 इंच जे आहे आपण फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवलं आणि ॲज इट इज आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे। बॅक पार्ट ठेवून फ्रंट पार्टसाठी सेम मार्किंग करून घेऊयात आपण, टोटल उंचीची मार्किंग, आर्महोल एक्सेट्रा। आता फक्त जी बंद बाजू आहे तिथून इथे जे मार्किंग मी केलेलं आहे ती रेष आखून घ्यायची। साधारण 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी। गळारुंदी जी आहे सेम घेतली। गळाखोली फ्रंट पार्टमध्ये आपली इथे गळाखोली जी असणार आहे साधारण 3 इंच मी घेतलेली आहे। 3 इंच गळाखोली जी आहे मार्किंग करून घेतली आणि इथे बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घेतला व्यवस्थित असा। आता हा जो शर्ट असणार आहे आपला कॉलर शर्ट असणार आहे, फुल आणि मोठी कॉलर, जे प्रॉपर शर्ट असतात तशी आपली कॉलर असणार आहे। तर खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी कॉलर कशी कट करायची हे देखील दाखवलेलं आहे। केलेली मार्किंग आपण जे आहे ती डार्क करून घ्यायची। फ्रंट आर्महोलसाठी शेप देऊन घ्यायचा आहे। बॅक आर्महोल आपण 1.5 इंचावरती मार्क केला, तसंच आपल्याला फ्रंट आर्महोल 1 इंचासाठी मार्क करायचा आहे। शेप देऊन घेतलेला आहे, पुढच्या आर्महोलसाठीचा व्यवस्थित असा शेप दिला। आता केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की कटिंग करून घ्यायचं आहे ॲज इट इज आपल्याला। त्यानंतर मेन फॅब्रिक घेतलं, त्यावरती देखील आपल्याला अशाच पद्धतीने बॅक पार्ट ठेवून बॅक पार्टची कटिंग करायची आणि फ्रंट पार्ट ठेवून फ्रंट पार्टची कटिंग करून घ्यायची आहे। दोन्ही पार्ट्सची कटिंग करून घेतली। आता आपल्याला स्लीव्सची कटिंग करायची। स्लीव्ससाठी साधारण आपण किती फॅब्रिक फोल्ड केलेलं आहे 4 फोल्डमध्ये 8 ते 9 इंच। स्लीव्सची लेंथ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तर पहा, आधी मी इथे एक रेष जी आहे ती आखून घेते, व्यवस्थित अशी रेष आखून घेतलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, रेषेच्या वरच्या बाजूला साधारण 4 ते 5 इंच असं एक मार्किंग करायचं। तुम्हाला जेवढा मोठा पफ हवा आहे तेवढं तुम्ही मार्किंग करू शकता। रेग्युलर साईजमध्ये 3 ते 5 इंचापर्यंत तुम्ही हा पफ जो आहे तो ठेवू शकता।
त्यानंतर जी खाली रेष मारली होती तिथून 3 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर या रेषेचा सेंटर करून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्यानंतर वरच्या बाजूने वरच्या रेषेवरती 2 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. आता काय करायचं आहे हे पहा, इथून आपल्याला स्लीव्जचा आकार द्यायचा आहे. म्हणजे हा पॉईंट आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर नॉर्मल स्लीव्जचा जसा आपण शेप देतो त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. छान अशी पफ स्लीव्ज जी आहे आपली इथे तयार होते. त्यानंतर खालच्या साईडला बॉटमचं मेजरमेंट घ्यायचं. तुमच्या मुलीचं जेही हाताचं मेजरमेंट असेल ते घेऊन तुम्हाला त्यामध्ये 1 इंच मार्जिन 1 ते 1.5 इंच मार्जिन ॲड करून मार्किंग करायचं. आता केलेल्या मार्किंगप्रमाणे मी स्लीव्जची जी आहे इथे कटिंग करून घेणार आहे. इथे लक्षात घ्या की तुमची रेग्युलर स्लीव्ज तुम्हाला जेवढी हवी आहे पहिल्यांदा त्याची उंची टाकायची आणि ती उंची सोडून तुम्हाला पफची जी आहे एक्स्ट्रा पफची जी आहे ती मार्किंग करायची आहे. तेव्हाच तो पफ जो आहे तो छान असा क्रिएट होतो. व्यवस्थित सेंटर करून घेतला अशा पद्धतीने. आता आपल्याला स्टिचिंग कशी करायची ते पाहायचं आहे. तर मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, खाली अस्तरचं फॅब्रिक ठेवलं. आता आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित असं हे सेट करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही प्रेस देखील करून घेऊ शकता. स्टिच करून घेतलं फॅब्रिक आपण आणि त्यानंतर पहा हा जो आपण जो फ्रंट पार्ट आहे तो ओपन करून घेतलेला आहे व्यवस्थित. म्हणजे 2 पार्ट सेपरेट करून घेतले. मेन फॅब्रिक घेतलं, त्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि अस्तर आतल्या बाजूने ठेवून आपल्याला व्यवस्थित जे काय करायचं आहे हे पहा, ज्या बाजूने आपण बटन लावतो त्या बाजूला हे अस्तर जे आहे व्यवस्थित आधी स्टिच करायचं. गळ्याचा भाग आणि सर्व बाजूंनी स्टिच करून घ्यायचं आहे अस्तर. सुरुवातीला काय करायचं, फ्रंट पार्टमध्ये आपल्याला काय करायचं, मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्याला काय करायचं, सरळ ठेवायचं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आणि फक्त जो बटनचं प्लॅकेट आहे ते सुलट बाजूला करून घ्यायचं आहे. जसं आपण गळा सुलट करून घेतो त्या पद्धतीने हे पहा. आणि त्यानंतर अस्तर जे आहे रेग्युलर आपण जसं जॉईंट करतो तसं आतल्या बाजूने जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे लक्षात घ्यायचं आहे हे पहा, मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून जे बटन प्लॅकेट आहे ते आपल्याला व्यवस्थित स्टिच करायचं, जेणेकरून ती शिलाई जी आहे ती आतल्या बाजूला जाते. इथे मी तुम्हाला परत दाखवते. मेन फॅब्रिक घेतलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे. मेन फॅब्रिक सरळ, अस्तरचं फॅब्रिक ठेवलं. आता हा भाग जो आहे तो व्यवस्थित आपण सरळ करून घ्यायचा आहे. सरळ केल्यानंतर हे पहा, आतल्या बाजूला अस्तर व्यवस्थित सरकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला काय करायचं आहे, सर्व अस्तर शिवून घ्यायचं आहे किंवा मेन फॅब्रिकमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. ॲज इट इज ह्या सर्व ज्या आहेत टिप्स तुम्ही फॉलो करा. खूप छान आणि सुंदर असा जो आहे शर्ट तयार होतो, अगदी रेडीमेड स्टाईल. तर इथे व्यवस्थित बघायचं आहे आपलं परफेक्ट मॅच आहे का, शोल्डर लेंथ सर्व मॅच करून पाहायचं आहे. तर हे पहा, व्यवस्थित आपला हा पार्ट मॅच झालेला आहे आणि एवढा पार्ट हे पहा जो मेन फॅब्रिक आहे तर साधारण अर्धा इंच जो पार्ट आहे आपला फ्रंट पार्टमध्ये एक्स्ट्रा आहे का, तर आपलं तिथे बटन प्लॅकेट असणार आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरची पहिल्यांदा आपण फिटिंग करून घेणार आहोत. हे पहा, एवढा पार्ट जो आहे व्यवस्थित आपण डबल आतल्या बाजूने फोल्ड करून घेतला. दोन्ही पार्ट्स असेच आपण व्यवस्थित स्टिच करून घेतले. हे देखील आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून बघायचे कुठे कमी जास्त आहे का. जेवढा हा पार्ट फोल्ड केला आतल्या बाजूने तेवढाच दुसऱ्या बाजूचा जो फ्रंट पार्ट आहे तेवढाच आपण बटन आणि हुक अशा पद्धतीची हुक लुक पट्टी जशी आपण म्हणतो त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे. दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून शोल्डरची फिटिंग करायची. आता पहा, फ्रंट पार्टमध्ये शोल्डर टू एपेक्स पॉईंट घेतलेला आहे साधारण. आता हा शर्ट आहे तर साधारण येतो आपल्या 9 ते 9.5 इंच मार्किंग केलं आणि त्यानंतर 1 इंचाचा असा आपला हा टक्स असणार आहे फ्रंट पार्टमध्ये आणि 3.5 इंच डार्ट पॉईंट जो आहे एपेक्स टू एपेक्स पॉईंट जो आहे ते साधारण 3 ते 3.5 इंच घेतलेला आहे. या साईजमध्ये मी असा छोटासा टक्स तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा त्याहीपेक्षा अजून एक पुढची जी मेथड आहे, तुम्हाला हा टक्स जो आहे शोल्डरपर्यंत किंवा नेक पार्टपर्यंत व्यवस्थित बॉटमपासून ते नेक पार्टपर्यंत व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा. तोही खूप सुंदर दिसतो. त्यानंतर आता आपल्याला कॉलरसाठी नेकचं जे आहे किंवा कॉलरचं मेजरमेंट घ्यायचं आहे.
तुम्हाला जर या शर्टची थेरी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, तर याची थेरी देखील मी नक्की घेऊन येईल, कारण थेरी पार्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या क्लिअर होतात. जसं की तुम्ही स्टिचिंग बघता आहात तर थेरीमध्ये देखील क्लिअर होतात. तर हे बघा 8.5 इंच आपली कॉलर जे आहे येत आहे. तर आपण इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, साधारण त्याची रुंदी आहे 8 इंच. 20 इंच अशी त्याची लांबी आहे. 20 इंच लांबीचा असा हा मी पेपर घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला जी तुमची कॉलर आहे, आता 8.5 इंच जी कॉलर आहे तिची दुप्पट केली तर 16 आणि 17 म्हणजे टोटल 17 इंचाची कॉलर आहे. तर त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला 2 ते 3 इंच एक्स्ट्रा असा हा कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे, जेणेकरून कॉलरचा क्रॉस जो शेप आहे तो छान येतो. अशा पद्धतीने पहिल्यांदा हा जो कॅनव्हास पेपर आहे त्याचा सेंटर जो आहे तो आपण व्यवस्थित करून घेतला. हे पहा 8.5 इंच असा. त्याच्यामध्ये आपण लूजिंग जे आहे, लूजिंग म्हणा किंवा एक्स्ट्रा थोडीशी मार्जिन आपण घेतलेली आहे. तर पहिल्यांदा मी इथे 9 इंचावरती एक मार्किंग 9 इंच सेंटर घेऊन मार्किंग केला. अशा पद्धतीने हे मार्किंग आपलं करून झालं. आता एक सरळ रेष या बाजूने आपण आखून घेतली आणि एक सरळ रेष जी दुसरी बाजू आहे तिकडे आखून घेतली. दोन्ही सरळ रेषा आखून घेतल्या. आता आपल्याला काय करायचं आहे की हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला कॉलरचा एक जे आहे तिरकस आकार जो शेप असतो तो देऊन घ्यायचा. तर परफेक्ट आपल्याकडे 1 इंच फॅब्रिक जे आहे किंवा हे कॅनव्हास आहे ते एक्स्ट्रा आहे. तर अशा पद्धतीने आपण 1 इंच मार्क केल्यानंतर क्रॉस रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे. आता ही क्रॉस रेष 1 इंचापेक्षा जास्त कितीपर्यंत घेऊ शकता तुम्ही कॉलरसाठीची, तर 1.5 इंचापर्यंत घेतली तरी शेप खूप छान येतो. तर हे पहा, कॅनव्हास पेपर मी कट करून घेतला जसं मार्किंग केलं तसं. आता हा कॅनव्हास पेपर जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा पेस्ट करून घ्यायचा आहे. हा डबल फोल्डमध्ये आहे. आता आपल्याला हा पेस्ट करण्यासाठी सिंगल फोल्डमध्ये करून घ्यायचा. त्यानंतर तो मेन फॅब्रिकवरती पेस्ट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने जी उलटी बाजू आहे त्या बाजूने पहिल्यांदा पेस्ट करून घ्यायचा. त्यानंतर जे तिरकस आकार आहेत ते स्टिच करून घ्यायचे. तिरकस आकार मी स्टिच करून घेतले. त्यानंतर आता हा पार्ट सरळ करून घ्यायचा. ॲक्च्युली काय झालं की हा फॅब्रिक जे आहे सॅटिनचा असल्यामुळे कॅनव्हास पेपर व्यवस्थित पेस्ट होत नव्हता. ग्लूने पेस्ट केला तरीही होत नव्हता. पण मी अगदीच अलगद हाताने हा जो आहे व्यवस्थित रेडी करून घेतला. हे पहा, कॉलर आपण सुलट करून घेतली. कॉलर जी आहे आपण सरळ करून घेतली आणि याचे जे नॉचेस आहेत, याचे जे कोने आहेत ते व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, धारधार एखादा स्क्रूड्रायव्हर म्हणा किंवा पेन्सिल म्हणा कशाने तरी आपल्याला किंवा सुईने हे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित बाहेर करून घ्यायचे. तर अशा पद्धतीची ही कॉलर आपली तयार झालेली आहे. आता या कॉलरचा काय करायचं आहे, आपल्याला सेंटर करून घ्यायचं आहे. कोने व्यवस्थित बाहेर काढून घेतले आपण. आता इथे मी सेंटर मार्क करून घेतला आणि तिथे कट करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, ही कॉलर आपल्याला लावून घ्यायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने ही कॉलर मी लावून घेणार आहे. जी खालची बाजू आहे, कॉलरची ओपन खालची बाजू आहे, तिथून आपण हा पार्ट स्टिच करायला सुरुवात करणार. आणि कॉलर लावताना नेहमी बॅक साईडचा जो नेक आहे तिथून सुरू करायची. बॅक साईडच्या नेकचा मी इथे सेंटर करून घेतलेला आहे आणि तिथे देखील मी मार्क केलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ही कॉलर जी आहे लावायला सुरुवात केलेली आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने कॉलर लावायची. सुरुवातीला पहा मी कसा ठेवलेला आहे, जो शर्ट आहे तो उलटा ठेवला, म्हणजे शर्टच्या आतल्या बाजूने मी कॉलर लावत आहे. इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं जेवढं मार्जिन आपण सुरुवातीला ठेवलं तेवढंच मार्जिन सर्व बाजूंनी ठेवून कुठेही कमी जास्त कॉलर ही झाली नाही पाहिजे आपली. आणि व्यवस्थित कुठेही खेचायचं पण नाही आहे, कारण आपण कॉलर जी आहे ती व्यवस्थित मापात मोजून घेतली होती आपली. तर अशा पद्धतीने व्यवस्थित ही कॉलर ह्या बाजूने जशी आपण शिवून घेतली सेम तशीच आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील शिवून घ्यायची. हे पहा, शिवून घेतल्यानंतर आता आतल्या बाजूने आपण कॉलर स्टिच केली. आता हा जो पार्ट आहे जो ओपन आहे कॉलरचा तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. हे पहा, जेवढं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं
फोल्ड करायचं आणि इथे हा पार्ट व्यवस्थित असा स्टिच करायचा. सर्व जी शिलाई आहे आतली ती आतल्या आत जायला हवी. तर अशा पद्धतीने ही कॉलर मी स्टिच करून घेतली. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे देखील आपल्याला व्यवस्थित कॉर्नर जे आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत कॉलरचे. तुम्हाला हवं तर तुम्ही कॉलरवरती व्यवस्थित असं आरी वर्क वगैरे देखील करू शकता किंवा वेगळी डिझाईन देखील लावू शकता. तर ही कॉलर जी आहे आपली तयार झाली. सेंटरपासून मी फोल्ड केली आणि प्रेस करून घेतलं तिला. प्रेस करून घेतलेला आहे कॉलरला. आणि हा जो आहे आपला बॅक पार्ट आहे. इथे तुम्ही पाहू शकता की कॉलर ही कशी तयार झालेली आहे. तर पहा अशा पद्धतीची ही कॉलर तयार झाली आपली आणि खूप छान आणि सुंदर असा लुक आलेला आहे. अगदी रेडीमेड स्टाईल हा शर्ट जो आहे आपला इथं तयार झालेला आहे. हा शर्ट तुम्ही जीन्सवर देखील वेअर करू शकता, लेहंग्यावरती देखील वेअर करू शकता किंवा ॲज अ जॅकेट म्हणून देखील तुम्ही वेअर करू शकता, कारण हा पफ स्लीव्जमध्ये आपण शिवलेला आहे. तर पहा कॉलरला देखील मी डबल स्टिच करून घेतला आणि छान अशी तिला फिनिशिंग आलेली आहे. अगदी प्रॉपर रेडीमेड स्टाईल हा ड्रेस तयार होतोय. त्यानंतर स्लीव्सची आपल्याला काय करायची आहे, शिलाई करून घ्यायची आहे. तर मेन फॅब्रिक घेतलं आणि आता आपल्याला काय करायचं, जेवढं आपण पफसाठी मार्जिन ठेवलेलं होतं किंवा मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला स्लीव्ज जे आहे ती मेन फॅब्रिकमध्ये अटॅच करायची. दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने ही स्लीव्ज आपण लावून घ्यायची. त्यानंतर जिथून मार्किंग केलं तिथून ही स्लीव्ज आपल्याला पफ देत तयार करायची. तर मैत्रिणींनो सुंदर असा पफ स्लीव्ज शर्ट जो आहे इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की सुंदर असा त्याला लुक देखील आलेला आहे आणि सेलिब्रिटी स्टाईल आपला हा ड्रेस तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. तर हे बटन प्लॅकेट देखील आपण इथं बनवलेलं आहे. तुम्ही हुक देखील लावू शकता, टच बटन लावू शकता. छान असं सुंदर डेकोरेटिव्ह तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.